ज्या कामासाठी आलो होतो तिकडून फ्री झालो आहे आणि आता इकडं असलेल्या काकेरिया लेकसाठी निघालो आहे. इकडे मेट्रो स्टेशन पण आहे माझे, इकडे हॉटेल आहे तिकडे. सो आता इथून मेट्रोला जातो, तिकडून कसा रूट आता शोधतोय. सो थोडासा एक्सप्लोअर करतो अहमदाबाद. चला, या निमित्ताने तुम्ही पण एन्जॉय करा. कसं वाटतं अहमदाबाद नक्की या ब्लॉगच्या शेवटी सांगा. आणि काकरियाला इकडचं फेमस आहे, बघूया तिथे काय काय आहे. तिकडे एक इव्हेंट आहे, काल मला ओला बोललाय. सो तिकडे जाऊया. चला ब्लॉगला सुरुवात करूया. मेट्रोची तिकीट काढलेली आहे काकरिया स्टेशनची. इकडच्या मेट्रोचा पण एक्सपिरियन्स होऊन जाईल. मस्त मेट्रो स्टेशन आहेत, एक नंबर. अच्छा, हे इकडे आल्याच्या नंतर मग मेट्रो अंडरग्राऊंड होतं. आता मला लक्षात आलं मी वरती आल्यावर. हे बघा, आता इथून एक्झिट आहे. हे जबरदस्त केलं यार. इकडे समजूनच नाही आलं कधी अंडरग्राऊंड आलो. लक्षात नव्हतं माझं, कारण रात्रीचा वेळ आहे ना. लयच खाली गेलो होतो. हे बघ किती मोठी आहे एस्केलेटर. इकडून आता वॉकिंग डिस्टन्स आहे 20 मिनिटाचं. तिकडे मी विचारलं मेट्रोचा जो गार्ड होता त्यालाच. सो तो बोला की इकडूनच जा. चुकीचा रस्ता पकडलाय मी, पण जाऊ दे, म्हणजे रोड बरोबर जातोय. ठीक आहे, एका ब्रिजवरनं चालतोय. हे बघा, हा क्रॉस करून लेफ्ट मारायला सांगितलंय मला एका रिक्षावाल्याने. बाबा कसं तरी पोचलो काकरिया लेकला. फायनली लोक दिसायला लागली तर कॉन्फिडन्स आलं. पण चालत येण्याचा डिसिजन बेकार होता. या लगेच आता सांगतो मला का माझी फाटली होती ब्रिजवरनं येताना. आणि प्लस नवीन एरिया आहे ना, माहिती असलेल्या एरियात काय नाही वाटत. चला आता लेक एक्सप्लोअर करूया. मला वाटते मी परफेक्ट टायमिंगला आलोय काकरियाला. इथं तर फेस्टिवलच आहे बाई. हे बघ सर्व एकदम जगमगाट आहे. चलो, इथे काहीतरी येऊन एक प्लेस तरी फिरायला भेटली राईट टाईमला. इकडून एंट्री केली आहे. एंट्री केल्या इथं ऑर्केस्ट्रा आहे, काहीतरी लाईव्ह आहे. आणि हे बघा बाई, हे खूप मोठ्या जत्रेपेक्षा कमी नाही. मला आंगणेवाडीची जत्रेची आठवण झाली. ह्या लेक आहे आता इकडे. मजा आएगा. खतरनाक, एक नंबर फिलिंग आली. चला, एक नंबर वाटला. चला आता एक्सप्लोअर करतो इकडचं काय काय आहे ते. इकडे पाळणे वगैरे आहेत, चला बघूया. इव्हेंट विथ प्रॉपर मॅनेजमेंट आहे. मेडिकल, फायरची वगैरे टीम आहे. आणि इकडे हे काहीतरी नवीन आहे जे ओपन होणार आहे कमिंग सून. सी द डायनासोर. चला आता बॅकग्राऊंड आवाज आहे म्हणून येत नसेल. ॲडव्हेंचर वर्ल्ड म्हणून आहे. चल जाऊया. सिरियसली पूर्ण ॲडव्हेंचर वर्ल्डच आहे बघा. जबरदस्त छोटे मोठे गेम आहेत. इकडे पण आहे बघा. अरे रात्र जाईल माझी मला वाटते इथं. या राईडचं तिकीट काढलंय. फायनली डेअरिंग करून याच्यामध्ये आलोय बसायला. बघूया आता काय होतंय. चला, पैसे संपले, मजा आली. पण चला, इथं येऊन एक राईड केली. पहिला सुकून आहे, थोडं खाऊन घेतो कारण भूक लागलेली आहे. दुसरी बघतो राईड करायची की नाही. ही एक मला इंटरेस्टिंग वाटते समोरची राईड. बघतो आधी कसा आहे इथला लोकांचा रिॲक्शन बघतो, आणि नंतर वाटला तर मग करतो. त्या बोटीत तर मी बसलेलो आपल्या याच्याकडे येतात तेव्हा. तिकडचीवाली एक जण होता ना, तो वरती खालती जायची, तिकडे मला इंटरेस्ट होता, पण तो बंद आहे आता. मी थोडा लवकर यायला पाहिजे होतो. इकडे 10:30 वाजले आता. ऑलमोस्ट आता काहीतरी संपायला झाले. सर्व पोलीस आता बाहेर काढतात. सो थोडासा लवकर आलो असतो ना तर झाला असा फायदा. बघूया तिकडे जाऊन चालत जातो. काय तिकडे बघतो, थोडा एक्सप्लोर करतो. हा लेक बघा किती मोठा लेक आहे. असे लेक आता कुठे पाहायला भेटतात. तर हा अहमदाबादचा जो राजा होता ना, जुना अहमद शाह समथिंग, जर मी चुकीचं असेल तर नक्की करेक्ट करा. तर त्याच्या काळातला आहे. आणि याचं म्हणजे चांगलं जपणूक, म्हणजे
जबरदस्त ठेवलं आहे आणि आता हे सर्व नवीन केलेलं आहे, त्यामुळे एकदम भारी वाटते. आणि किती मोठा लेक आहे बघा आणि इथं मध्ये वाटतं ते असं आहे गार्डन टाईप. तिकडे जायचं तर मला तर वाटत नाही तिकडे लोक कोण आहेत, पण खूप मोठं आहे. बघतो मी एक फेरी मारायचा ट्राय करतो, एवढं मारताना मी दमेन. हे जबरदस्त डेव्हलप केलं आहे. हे बघा ह्या साईडला असं गार्डन टाईप आहे, मध्ये वॉकिंग, ह्या साईडला तलाव. एक नंबर यार, सकाळचा मॉर्निंग वॉक करायला काय मजा येईल. हे बघ कसलं एकदम जबरदस्त आणि मेंटेन पण एक नंबर आहे, अजिबात घाण वगैरे नाही. सेम म्हणजे मरीन ड्राईव्हला चालताना जशी मजा येते तशी येते. फक्त मरीन ड्राईव्हला थंडावा असतो, इथं थोडासा थंडावा कमी आहे, काय माहिती आता कदाचित मला कमी लागतं. पण मरीन ड्राईव्हला कशी समुद्राची हवा लागत असते ना त्याच्यामुळे. आणि सुरुवातीला खूप लोक तेव्हा मला कॉन्फिडन्स होता ब्लॉग करायचा. आता काय म्हटलं जाऊ दे चल आता करायचंच आहे. प्रत्येक ठिकाणावरून हा लेक जबरदस्त वाटतं आहे. आणि हा जुना ब्रिज आहे इथे, हा बघा एक नंबर आहे यार, जबरदस्त वाटतं आहे. परफेक्ट लायटिंग पण दिलेली आहे. आणि इकडच्या साईडला काय आहे ते बघतो, प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागलेत. आणि हे किड्सचं काहीतरी आहे समथिंग, काय माहिती चालू आहे नाही माहिती नाही. दोस्त ये साइड में क्या है नहीं, लेकिन क्या है खाली बताओ. लेजर्स होता है, क्या फाउंटेन शो होता है. यहाँ पे था का? हाँ मैं देखा था स्टार्ट में आया था तो वहाँ यहाँ पे चल रहा था क्या. या इथं बोटी बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. काय गोप्रोमध्ये थोडीशी लाईटचा अभाव आहे. जबरदस्त एवढ्या मोठ्या बोटी म्हणजे किती मोठं लेक आहे यार. सॉलिड एक नंबर जबरदस्त यार. जुने म्हणजे आर्किटेक्चर म्हणजे एकच नंबर होते शपथ. म्हणजे रायगड झाला आपला, त्याच्यानंतर हे असे लेक, प्रत्येक ठिकाणचे किल्ले, अरे जबरदस्त म्हणजे जीव ओतायचे अशा गोष्टींनी तयार करण्यामध्ये. एक नंबर फोटोसाठी तर. आणि समोर दाखवतो तुम्हाला रंगभूमीची देवता, जबरदस्त. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आता फोटो तर काढायला कोण नाही, पण हे बघा कसं वाटतंय. अशा प्रकारे फिरतोय. आणि दुसरी गोष्ट ही बघा, इथं टॉय ट्रेन पण आहे जी पूर्ण ह्याला राऊंड मारते. एक नंबर आहे यार. इकडे पण दुसरा ऑर्केस्ट्रा होता. अच्छा, म्हणजे जिकडून मी एंट्री मारली ना तिकडे एक ऑर्केस्ट्रा होता आणि इकडे एक ऑर्केस्ट्रा, 2 ऑर्केस्ट्रा होते. इकडे मला वाटते मेन एंट्री होती. हे बघा हे गेट वगैरे आहे बघा. हे बघा असे ते विविंग पॉईंट वगैरे, हे तर मी फक्त थोडं पिक्चरमध्ये बघितले होते असे. आणि झाडं बघा लेकच्या बाजूला कसली मोठी. अशा प्रकारे हा काकरिया लेक पूर्ण माझा फिरून झाला आहे. म्हणजे एकदम टोटल राऊंड तर नाही मारू शकत, पण खूप मजा आली आणि ऑलमोस्ट इव्हेंट पण भेटला. सो चला आता इकडून निघूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.